नमस्कार मंडळी, सानिका फॅमिली व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर तुम्ही कसे आहात? चांगले असाल अशी मी मनापासून आशा करते। तर आज वटसावित्रीची पौर्णिमा आहे आणि तुम्हा माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला वटसावित्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज प्रत्येक सवासिन स्त्री आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या सुखासाठी आणि प्रगतीसाठी उपवास पकडते आणि वडाची पूजा करत असते। तर आज मी ही उपवास पकडलेला आहे आणि वडाचं पूजन करण्यासाठी जात आहे। चला तर तुम्हालाही मी दाखवते। चला तर मग वडाची पूजा करूया। हे पहा, मी वडाची पूजा करण्यासाठी सर्व साहित्य घेतलेलं आहे। 5 फळं आणि दोरा आहे आणि तांदूळ, नारळ वगैरे आणि हे वटीचं सामान देखील आहे। असं सगळं साहित्य घेतलेलं आहे। चला तर मग आपण वडाची पूजा करून येऊया। फ्रेंड्स, हे पहा, या माझ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही सर्वजण वडाची पूजा करायला जाण्यासाठी एकत्र आलो आहोत। यांची घरे पण माझ्या घराच्या शेजारीच आहेत। तर फ्रेंड्स, आमचे घर हे मळ्यात आहे आणि आमचे मळ्यात घर असल्यामुळे शेती आहे आमची आणि शेतातच घर आहे। त्यामुळे सर्वांची शेती असल्यामुळे येथील बायका शेतात कामाला जातात। त्यामुळे आम्ही दरवर्षी खरं तर वडाचे पूजन करण्यासाठी 4 वाजता जातो, कारण बायका सकाळी 7 ते 1:30 वाजेपर्यंत शेतात कामाला जातात आणि नंतर आल्यावर आम्ही सर्वजण मिळून आवरून मग वडपूजनाला जातो। परंतु यावेळी आम्हाला असे समजले की 1:30 वाजायच्या पुढे वडपूजनासाठी दिवस चांगला नाही आहे, म्हणून आम्ही 12 वाजता चाललो आहोत। 12 वाजता चाललो आहोत तरी सुद्धा अजिबात ऊन नाही आहे, आभाळ काळेभोर झाले आहे आणि जोरात पाऊस येणार असे वाटत आहे। काय होतंय काय माहिती, वातावरण इतकं छान झालं आहे, खूपच छान वाटत आहे आणि वारं पण तेवढंच छान गार सुटलेलं आहे आणि छोटे छोटे पावसाचे थेंब पण अंगावर पडत आहेत आणि खूपच छान वातावरण झालं आहे। हे पहा, आमच्या येथील परिसर आहे फ्रेंड्स। हा आमच्या इथून घरापासून वडाच्या झाडाकडे जाताना हा छोटासा रस्ता आहे। फ्रेंड्स, आमच्या मळ्यात जेमतेम 20-25 घरे आहेत आणि त्यामुळे आम्ही कोणताही कार्यक्रम असू दे मिळून मिसळून आनंदाने पार पाडतो। वडाची पूजा करायला सुद्धा सर्व बायका आम्ही मिळून मिसळूनच जातो। पण ह्यावेळी आम्ही लवकरच 12 वाजताच निघलो आहोत आणि पावसाचे देखील वातावरण झाले आहे आणि आमच्या संगे लहान मुले आहेत, म्हणून आम्ही 3 जण पुढे आलो आहोत। त्या आता आवरून येत आहेत। तर आणि आमच्या घरापासून आता वडाचे झाड सुद्धा खूपच लांब आहे। तर पुढे आता पाऊस येतो की काय करतो, पावसाचे बारीक बारीक थेंब आम्ही आता येत आहेत, जात आहोत, त्यामुळे आम्ही भरभर जात आहोत। पण पुढे गेल्यावर ज्याची भीती होती तेच झालं। जोरात पाऊस येत आहे आणि म्हणून आम्ही लहान मुलं ते नाही भिजत आहोत, म्हणून आम्ही एक छोटंसं घर दिसलं त्याच्या आडोशाला थांबलो आहोत। तर हे पहा, किती छान मेकअप करून आलो होतो आम्ही घरून, संपूर्ण मेकअप गेला आणि आता इथं घरापाशी थोडं थांबावं म्हणून थांबलो आहोत। हे पहा, मुलांना किती छान वाटत आहे, अशा पावसात सुद्धा मुलं पळत आहेत। बऱ्यापैकी पाऊस चालू आहे। हे पहा, वातावरण किती छान झालं आहे, मुलं पुढं पुढं पळत आहेत। ह्या रस्त्यावर काही जास्त गाड्या नसतात, कारण छोटासा रस्ता आहे आमच्या घराकडे जाताना, म्हणून मुलं हे पहा किती छान आनंदाने। पण आता किती उशीर थांबणार, थांबून आता पाऊस तर सुरूच आहे, म्हणून आम्ही अशा पावसातच चाललो आहोत। हे पहा, पूर्ण भिजलो आहोत आम्ही सर्वजण। आता वडाचं झाड अजून थोड्या अंतरावर आहे, तसंच चाललो आहोत। तसंच मी छोटा तुम्हाला दाखवण्यासाठी तसंच व्हिडिओ काढलेला आहे पावसात थोडाफार। फ्रेंड्स, शेवटी आम्ही आता वडाच्या झाडापाशी पोहोचलो आहोत आणि तरी पण थोडासा पाऊस चालूच आहे आणि बाकीच्या बायका येऊच तर आम्ही पूजा मांडून घ्यावी म्हणून पूजा मांडत आहोत।
पूजा वगैरे खूप छान प्रकारे मांडली आहे, परंतु येताना पावसात भिजल्यामुळे ताटातील साहित्यही पूर्ण भिजले आहे आणि माचीसही भिजले आहे आणि अगरबत्ती थोडीफार भिजली आहे, त्यामुळे माचीस पेटतच नव्हते. शेवटी ये काय दोन तर अशा प्रकारे आमची आता वडाची पूजा वगैरे करून झालेली आहे आणि उरलेल्या बायका पण आता आलेल्या आहेत आणि त्या पण आता वडाची पूजा करून घेत आहेत. त्यांची पूजा वगैरे करून झाली की आम्ही वटी भरण्याचा कार्यक्रम पण करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की बघा, पुढे खूप छान आहे. आणि दोन दोन बसा की आणि एक दोन तीन चार पाच पाते काय ओके आपला इथे वटा त्याला काढलं का कपडे सारत नाही का साईला मी घातलं बाई पाच कोण दोन दोन घालता एक एक घालता घाला तांदूळ अंडे साखर घाल
तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आमचा आता वटी भरण्याचा कार्यक्रम वगैरे चालू आहे. तर व्हिडिओ पुढे नक्की बघा. आणि हे पहा, आता सगळ्या बायका एकमेकीची वटी वगैरे भरत आहेत. आणि तर फ्रेंड्स, मी आत्ताच घरी आले आहे आणि खूप छान प्रकारे वडाचं पूजन वगैरे झालं. आणि तर कसा वाटला आमचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.